नमस्कार मित्रांनो, मी अमित पाठक. सिंधुदुर्ग मला यूट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला सिंधुदुर्ग किल्ल्यावर जन्माष्टमी गोकुळ जन्माष्टमी कशी साजरी करणे दाखवत आहे. महाराष्ट्रामध्ये एकमेव असं मंदिर आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचं. त्याच्यासमोर बघा कृष्ण जन्माष्टमी हे बघा सगळं मांडलेलं आहे. त्याचं नैवेद्य वगैरे फळ वगैरे ठेवलेलं आहे आणि हा कृष्ण जन्माष्टमी उत्सव आम्ही इथे सिंधुदुर्ग किल्ल्यावर साजरा करतो. आता हे जसं आपण गणपती पाण्यामध्ये विसर्जन करतो तसंच आता आम्ही हे इकडनं घेऊन समुद्रामध्ये आमच्या विसर्जन करणार आहे. बघा आता आमची ही सिंधुदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी मंदिरापासून ते आम्ही समुद्राकडे वाटचाल सुरू झालेली आहे आणि आता आम्ही बघा चाललेलो आहे. आमचा हेमंत त्याने गोकुळाष्टमीचा श्रीकृष्णाला घेतला डोक्यावर आणि आता आम्ही त्याचं विसर्जन करतो आहे. आणि आता आपण समुद्राजवळ बघा आलेलो आहे. हा आमचा एंट्रन्स गेट आहे सिंधुदुर्ग किल्ल्याचा आतमध्ये प्रवेश करण्याचा. आता आपण त्या प्रवेशद्वाराजवळ आलेलो आहे. हा हेमंत आमचा त्याने डोक्यावर घेतलेला आहे. हा यश सक्पळ सफेद कुर्त्यावर आहे तो. बघा समुद्रावर आपण आलेलो आहे आमच्या बंदरावर. इथे आता आपण खाली उतरवणार आणि इकडे आरती केली जाणार. हे आपल्या कृष्ण जन्माष्टमीची आरती सुरू झालेली आहे. आपण आता आरती झाल्याच्या नंतर आपण ह्या कृष्णाला पाण्यामध्ये विसर्जन करणार आहे. जसं आपण गणपतीला विसर्जन करतो तसंच आम्ही ह्याला पण इथे विसर्जन करतो. हा मातीपासूनच बनवलेला आहे कृष्ण. आता बघा आमची एक छोटीशी बोट आहे. ह्या बोटीतून आम्ही ह्या समुद्रामध्ये पुढे एकदम जातो खोलवर समुद्रात आणि तिकडे हा पाटासकट आम्ही विसर्जन करतो. पाठ घेऊन येतो आम्ही रिटर्न. जसं आपण गणपतीचं विसर्जन करतो तसं सेम असंच विसर्जन ह्याचं पण होतं कृष्ण जन्माष्टमीचं. आता आपण हे व्हिडिओ इथे आपण सिंधुदुर्ग किल्ल्यात झाल्यानंतर मुंबईत सरळ दहीहंडीला जातो आहे. हे बघा ही मुंबईची दहीहंडी आहे. ह्या मुंबईच्या दहीहंडीचा हा भांडूपमध्ये एक लालाशेठ कंपाऊंडमध्ये हा बेंजो आहे. ह्या दहीहंडीच्या इथे आपण आता आलेलो आहे आणि बघा हे बेंजो वगैरे वाजवत आहे. आणि ही जी दहीहंडी आहे ती मनसेची आहे. इथले भांडूपचे विभागाध्यक्ष संदीपभाई जळगावकर यांच्या उपस्थितीमध्ये ही आयोजित करण्यात आलेली आहे. मनसेची दहीहंडी 30,30,000 अशी ह्या दहीहंडीचं प्राईज आहे आणि एक मस्त प्राईज ठेवलं आहे ह्यांनी इकडे. आणि हे सर्व तिथले पदाधिकारी आहेत. हा बघा आपण इथे बेंजो बघतो आहे आणि आता बेंजो प्लस DJ आहे इथे. आणि दहीहंडीचे जसे थर कोसळले खाली किंवा लावून झाले उतरले त्याच्यानंतर त्या गोपाळकालांना एक उत्सवासाठी एक आनंदासाठी हा DJ किंवा हा बेंजो वाजवून त्यांचा उत्साह द्विगुणित होतो करण्यात येतो. बघा हे माऊली म्हणून पथक आहे. हे बेंजोवाल्यांचं हे माऊलीवाले पथकवाले हे बेंजो वाजवतात. यांचा हा ग्रुप आहे. हा एक माऊली ग्रुप बेंजो. बघा सर्व आज मुंबईमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा दहीहंडी उत्सव साजरा केला जातो आणि खूप गोविंदवाले इथे मुंबईवरून इथे भांडूपमध्ये आलेले आहेत. गोरेगाववरून आलेले आहेत. ठाण्यावरून चेंबूर असेल चर्नी रोड असे विविध ठिकाणातून ह्या भांडूपला ह्यांनी इथे सर्व गोविंदा पथकाने हजेरी लावलेली आहे. आणि ह्यांचा हा इथे उत्साह वाढवण्यासाठी इथे ही एक मानाची ही दहीहंडी पण ठेवलेली आहे. मानाच्या दहीहंडीचा मानकरी हा भांडूपचाच आहे कारण भांडूपमध्ये दहीहंडी असल्यामुळे भांडूपचाच मानकरी ठेवलेला आहे. हा बघा आता बेंजोवरून आता आपण दहीहंडीचे थर इथे आता लागणार आहेत. आता आपण थराचं आपण घेऊया. हे बघा हे एक ना मशीन आहे. त्या मशीनवर पताके टाकून असे उडवले जातात. हे बघा हे जे दहीहंडीचे आयोजक आहेत संदीप जळगावकर हे भांडूप विधानसभेचे मनसेचे विभागाध्यक्ष आहेत. आणि इथल्या भांडूपचे हे दहीहंडी पथक आहे हे संजीवनी मित्रमंडळ आहे. त्या मित्रमंडळांनी संदीप जळगावकर यांना इथे बोलवलं आहे खाली या म्हणून. आणि त्यांच्यावर नाचत आहेत ते त्यांनी आपल्या खांद्यावर ह्या गोविंद पथकांनी आपल्या खांद्यावर घेऊन संदीपबाईंना थोडं नाचवलं यांच्या गाण्यावर. बघा आता संदीपबाई आता स्टेजवर जातील आणि पुढे दहीहंडीचा हा उत्सव साजरा होईल. आता एकदम मोठ्यात आता थर इथे लागतीलच. खूप गोविंदा पथकांनी भांडूपमध्ये आलेले आहे बाहेरून. हे बघा ही मानाची दहीहंडी. हे बघा एकदम आता आपण झूम करून दाखवतो तुम्हाला जवळ. हे बघा मस्त सजवलेली आहे ही दहीहंडी. आता बघा हे गोरेगावचे गोविंदा पथक आलेलं आहे इकडे. गोरेगाववरून 7 थर लावण्याचा प्रयत्न करतात पण 7वा थर लागताना 6व्या थरातला गोविंदा हा कोसळतो आणि 7वा उभा राहू शकत नाही. 1 2 3 4 5वा उभा राहिला. आता 6वा उभा राहतो आहे.
आणि त्यानंतर बघा 7वा गोविंद उभा राहताना हा कोसळला जातो. 6वा गोविंद, त्याच्यामुळे हा वरचा जो गोविंद आहे तो सेफ असतो कारण त्याला वरती लावलेलं आहे. त्याच्यानंतर हे प्रेमनगरचं गोविंद पथक आले. 1 2 3 4 5 6 7 8 थरांचा गोविंद पथक आहे. आता इथे 8 थर लावले जातीलच. 1 2 3 4 5 8 थर लागतीलच. 6वा, आता 7वा उभा झाला. आता त्यावर 8वा थर हा उभा राहतोय आणि एक शिस्त पद्धतीने हे 8 थर उभे झालेले आहेत. हे प्रेमनगरचं गोविंद पथक आहे. असं 8 थर लावून झालेले आहेत. आता एकदम शांतपणे असे पूर्ण थर एक मागोमाग उतरत आहेत एकदम शिस्त पद्धतीने. सर्वांनी असाच ध्यान दिवसा साजरा करावा आणि आपले मराठी सण साजरे झालेच पाहिजे, पण शिस्त पद्धतीने. कोणाला दुखापत झाली नाही पाहिजे. आपल्या विश्वासावर हे सर्वजण इकडे येतात आणि गोविंद थराचे थर लावले जातात. सगळे उतरल्यानंतर DJ लावून त्यांचं स्वागत केलं जातं. माझं सिंधुदुर्ग बाणा यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्व स्वागत आहे. आवडलं असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असे तुम्हाला पुढे व्हिडिओ बघायला भेटतील. नमस्कार.